आजचा तिसरा गुरुवार आणि आज चतुर्थी सुद्धा आहे. यापुढे एक गुरुवार पडेल, त्यानंतर हा पवित्र श्रावण महिना समाप्त होतोय. त्यामुळं आजचं जे प्रवचन आहे ते महादेवांच्या अशा एका स्थानाविषयी आहे की जिथे महादेवांनी साक्षात रहिवास केला. त्यांच्या वास्तव्यामुळं त्या ठिकाणी अनेक देवता, अनेक साधू संत यांनी त्या ठिकाणी रहिवास केला, आपले चातुर्मास केले आणि त्या स्थानाचं पुण्यबल अजून वाढवलं. असं महापावन स्थान. आणि तिथं शंकर कसे आले, महादेव त्या ठिकाणी कसे आले याची एक सुंदर आख्यान ते मला आज तुम्हाला सांगायचे. श्रावणातला आजचा तिसरा गुरुवार. या शिवशंकराची 12 ज्योतिर्लिंग आपण ऐकली. अनेक जणांनी त्यातील अनेक ज्योतिर्लिंगांचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे. ज्या वेळेस भक्तावरती कोणतं तरी संकट पडलं त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंत धावून गेला व आपला विग्रह त्या ठिकाणी ठेवला. म्हणजेच आपली शिवलिंग त्या ठिकाणी प्रस्थापित केली. ज्योतिरूपानं शिव उत्पन्न झाला, म्हणून 12 ज्योतिर्लिंग. ज्योती म्हणजे आपण दिव्याची ज्योती जशी पाहतो की ज्या ठिकाणी काहीतरी आगतिक घडल्यानंतर सदाशिव आले किंवा त्यांना स्थापन केलं, ज्योतिरूपानं ते तिथे राहिले. ज्योती म्हणजे प्रकाश रूपानं ते तिथे राहिले, म्हणून त्याला ज्योतिर्लिंग शब्द आहे. असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. या 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा महापावन. अनेकांना ती होते, अनेकांना ती होत नाही. पण सदाशिवांचे जे भक्त आहेत, महादेवाचे जे भक्त आहेत, त्यांनी आपल्या जीवनामध्ये एकदा तरी जमेल असं 12 ज्योतिर्लिंग, पंच कैलास आणि एक आत्मलिंग अशा 3 यात्रा जरूर कराव्या. 12 ज्योतिर्लिंगामध्ये शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगाचं ज्योतिरूपानं प्रकट झाले त्याचं दर्शन होईल. पंच कैलासाची यात्रा अतिशय अवघड आहे. पंच कैलास प्रत्येकाला होतील असं नाही. त्यामध्ये किन्नौर कैलास, मणिमहेश कैलास असे वेगवेगळे कैलास. पण तिथलं वातावरण, तिथला बर्फाळ प्रदेश, त्यामुळे प्रत्येकाला कैलासाची यात्रा होते असं नाही. पण पंच कैलास म्हणजे 5 कैलास की जिथे महाराज जिथे सदाशिवानं वास केला. त्यामध्ये 2 कैलास म्हणजे एक म्हणजे किन्नौर, दुसरा म्हणजे मणिमहेश, असे ते 5 आहेत. 12 ज्योतिर्लिंग, पंच कैलास आणि एक आत्मलिंग. बघा, मला आज कथा सांगायची ते आत्मलिंगाची. ज्योतिर्लिंग 12, कैलासही 5, पण आत्मलिंग एकाच ठिकाणी. म्हणजे त्या मंदिराचं, त्या जागेचं किती महत्व असतं. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात त्या ठिकाणी एकदा तरी दर्शनाला जाऊन या. त्या ठिकाणी देव कसा आला आणि त्या ठिकाणाला नाव काय. सदाशिवांचे जे भक्त झाले, शंकराचे जे भक्त झाले, महादेवाच्या भक्तांमध्ये भक्तोत्तमावती उत्तम सर्वात प्रथम नाव घ्यावं ते नंदीदेवाचं. त्यानंतर त्याच्या गणांची अनेक नावे, पण त्यामध्ये एक महाभक्त तो म्हणजे दशानन म्हणजेच रावण. शिवशंकराच्या भक्तांमध्ये आदरानं ज्याचं नाव घ्यावं आणि प्रमुख अशा स्थानावरती असणारा दशानन म्हणजे रावण हा महादेवाचा अतिशय मोठा भक्त होता. लंकेच्या श्रीलंका जी आत्ताची आहे ती लंका म्हणजे रावणाची नगरी. ती खरं म्हणजे होती कुबेराची. कुबेर हा रावणाचा भाऊ. पण रावणाने त्या ठिकाणी कपट करून, युद्ध करून ती त्याच्याकडून जिंकून घेतली आणि त्या ठिकाणी शंकराने त्यांच्यात मध्यस्थी केली. रावणाला लंका दिली आणि सोन्या नाण्याचा, पैशाचा अधिकारी वैश्रवणाला म्हणजे कुबेराला केला. ही लंका मुळात कुबेराची, पण तिथे ताबा लेटिकेशन आणलं रावणाने. पण शेवटी लेटिकेशनची जागा ती लेटिकेशनची जागा, त्याच्यामध्ये काही सुख माणसाला लागत नाही. तसं तो रावण त्या ठिकाणी लंकेमध्ये वास करताना त्याच्या आईचा, रावणाच्या आईचा, ती सुद्धा महान शिवभक्त. तिचा एक नियम होता की रोज शिवलिंगाची पूजा करायची. पण ती शिवलिंगामध्ये तिचा असा नियम होता की मृण्मयी शिवलिंगामध्ये शंकर सगळ्यात लवकर येतो.
म्हणजे काय? लिंग बनवतो ना आपण शंकराचं, त्यामध्ये सगळ्यात लवकर शिवत्व कशात येत असेल तर ते मृण्मयाच्या, मृण्मय म्हणजे माती, मातीच्या शिवलिंगात पहिल्यांदा देव येतो. नंतर अनुक्रमे मग तांबे, चांदी, पितळ, लोखंड, स्फटिक अनेक अनेक प्रकारचे शिवलिंग आहेत. पण सगळ्यात पहिल्यांदा शिव आकृष्ट होत असेल, एक असेल तर ते मातीच्या शिवलिंगात, मृण्मय शिवलिंग. म्हणून त्याच्या आईचा असा नियम होता रावणाचा की समुद्राच्या तटावरती जावं आणि एक शिवलिंग बनवावी आणि त्याची पूजा करावी. त्या दिवशी नेहमीप्रमाणे ती माती घेऊन गेली, शिवलिंग बनवायला लागली, शिवलिंग बनत आलं. आणि त्या दिवशी समुद्राला का कोण जाणे अचानक समुद्राचा प्रवाह त्या ठिकाणी बाहेर येऊ लागला आणि रावणाच्या आईने बनवलेलं ते शिवलिंग पूर्णपणे नष्ट झालं. रावणाच्या आईने परत शिवलिंग बनवलं, पुन्हा पाणी आलं, पुन्हा शिवलिंग वाहून गेलं, त्यांनी पुन्हा बनवलं. असं करत करत 7 वेळा शिवलिंग वाहून गेलं. आणि नेमका दशानन फेरीसाठी तिथून चालला होता. आपली आई काय करते नक्की ते बघायला तो तिथं आला. आल्याच्या नंतर पाहिलं तर आईसाहेबांचा तो मातीचा खेळ सगळा चाललेला होता. ते चिखलाने भरलेले हात, ती चिखलाने भरलेली साडी, ते ओलं झालेलं अंग. त्या आईला म्हणला, आई तू काय करतेस? लंकापती रावणाची तू आई आहेस, लंकापती ज्याची अख्खी लंका सोन्याची आहे त्याची तू आई आहे, तू काय करतेस? ती म्हणाली, शिवलिंग बनवते शिवपूजेसाठी, माझा नियम आहे. रावणाच्या अंतःकरणाला इतकं लागलं की आपण सोन्याच्या चपला पायात घालतो, सुवर्ण सिंहासनावरती बसतो, आपली अख्खी लंका सोन्याची, म्हणजे स्वतःच घर तर नाही, अख्खी लंका सोन्याची, आणि आपली आई मातीच्या शिवलिंगाची पूजा करते. त्याच्या मनाला अतिशय दुःख झालं आईसाठी. तो आईला म्हणाला, मी तुला एक सुवर्ण शिवलिंग देतो, तू त्याची पूजा कर. ती म्हणाली, नाही बाबा, ते महादेव सोन्यापेक्षा आधी मातीत लवकर येते, त्याला सोन्यापेक्षा मातीची ओढ जास्त आहे. म्हणजे रावणाच्या मनाला इतकं लागलं. रावण म्हणला, तू थांब. म्हातारे तू थांब इथंच, मी तू ज्याची पूजा करते त्यालाच इथे घेऊन येतो. कोणाला घेऊन येतो? सदाशिवाला, शिवशंकराला इथे घेऊन येतो मी तुझ्या समोर. आणि जर मी आलो नाही तर मी तुला मुख दाखवत नाही, जर शंकर मी प्राप्त केला नाही तर मी तुला मुख दाखवत नाही. रावण तिथून निघून गेला. गेल्याच्या नंतर श्रीलंका एक टोक आणि कैलास हिमालय भारताचं दुसरं टोक. श्रीलंका आपल्यात नाही पण खालचं एक टोक. ज्यावेळेस भारतीय नकाशा पाहताल, श्रीलंका खाली आणि हिमालय वरती. हिमालयात रावण गेला. महादेव हिमालयाशिवाय मिळत नाही. हिमालयात रावण गेला. गेल्याच्या नंतर त्याला महादेवांनीच वरदान दिली होती, जन्मता काही वरदान होती. त्यामुळं 10 शिर आणि 20 अजेष्ठ हात ही रावणाची संपत्ती. त्यानं विचार केला, शिवशंकर ध्यानस्थ होते, ध्यानामध्ये मग्न होते. तो म्हणाला, शिवशंकरांना उठवा, त्यांना सांगा आपली आई तिथे पूजा करते, तिच्यामुळे तुम्हाला मला न्यायचंय. यापेक्षा आपण असं करावं, हा कैलास पर्वतच उचलून न्यावा आणि समुद्राच्या कडेला मांडावा, जेणेकरून आईसाहेबांना रोजच्या रोज दर्शनही होईल आणि आपल्या श्रीलंकेच्या बाजूला सुंदर बर्फाचा डोंगर सुद्धा राहील. गर्विष्ठ रावणानं आपले 10 हात त्या कैलासाच्या भुजेमध्ये ठेवले आणि कैलास उचलला. खरोखर कैलास उचलला गेला होता. एवढा महान भक्त होता रावण, इतका शक्तिशाली होता की कैलास हल्ला आणि 1 इंच भर कैलास वरती उचलला. उचलला तसे ते नंदी, भृंगी, शृंगी, गण, भूत, पिशाचावळ सगळे नाचायला लागले. काय झाले? कैलास का हलतोय? सगळे जण गेले नंदी देवाकडं. नंदीला म्हणाले, खाली कोणीतरी एक मोठा 10 तोंडाचा माणूस आलाय आणि तो कैलास उचलायला लागलाय. महादेव तर ध्यानात आहे, अतिशय लवकर काहीतरी करा, नाहीतर इथून आपल्याला हलायला लागते. असंच एकदा माग शिवशंकराचा एक अवतार मारुतीराय, त्यानं त्या संजीवनी वनस्पतीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून नेला होता. तसा काय प्रकार झाला तर मात्र अवघड होईल. नंदीदेव पार्वती आई साहेबांकडे गेले. पार्वती आई साहेबांना सांगितलं ते दशानन रावण आले, ते खाली पर्वताला हात घातलाय, पर्वत उचलायला लागले, काय करायचे ते बघा तुम्ही. त्यानंतर आई साहेब गेल्या, महादेवांना विनवणी केली. महादेव ध्यानस्थ होते, पायाजवळ बसल्या.
महादेवांचं ध्यानानं जागृत केलं आणि सांगितलं, खाली तुमचा भक्त दशानन रावण आलाय, तो पर्वताबरोबर खेळतोय, पर्वत उचलतोय, त्याला काहीतरी करा, नाहीतर आपल्याला इथून उठावं लागेल. शिवशंकर म्हणाले, तू माझा भक्त आहे, तो त्या पर्वताबरोबर खेळतोय, त्याला खेळू दे. आईसाहेब म्हणाले, अहो तो खेळण्याच्या नादामध्ये इथे सर्व काही गोष्टी ढासळायला लागल्यात, सगळे गण आपले बिथरले गेले, तुम्ही लवकरात लवकर. महादेवांचा ध्यानाला बसण्याची एक पद्धत होती. एक पाय दुसऱ्या पायावरती ते ठेवायचे ध्यान चालू असताना आणि एक पाय जमिनीला असायचा. ते सगळ्यांच्या विनवण्या ऐकून महादेवांनी त्यांचा एक पाय जमिनीवरती ठेवला आणि जसा जमिनीवरती म्हणजे कैलासावरती ठेवला तसा तो पर्वत जो उचलला होता 1 इंचापेक्षा जास्त, तो आहे असा खाली बसला आणि त्याच्या खाली रावणाचे 10 हात गुंतले. रावण ओरडू लागला. त्याला लक्षात आलं, आपल्या अहंकारामुळे आपली ही हानी होत चाललेली आहे. हा सदाशिव अहंकाराने मिळणार नाही, हा भक्तीनंच मिळवावा लागेल. त्याने प्रार्थना केली, देवानं थोडा पर्वत उचलला, रावणाचे हात बाजूला निघले आणि त्या ठिकाणीच रावण बसला. आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी मांडीवरती त्यानं विणा घेतला आणि त्याच्यावरती तो रावण गायन सुरू करू लागला. गायन चालू केलं. 52 प्रकारचे राग त्याने आळवले. रोज उठल्यानंतर त्याची दिनचर्या त्यांनी सोडून दिली आणि कंटिन्यू त्या ठिकाणी अधिष्ठान मांडलं आणि 52 प्रकारच्या वेगवेगळ्या रागांनी त्या ठिकाणी शंकराला आळवण्याचं काम चालू झालं. हे आळवणं इतकं विचित्र होतं, इतकं भक्तिपूर्ण होतं की रावणाच्या बोट ज्या वेळेस त्या तारेवरती पडू लागली, त्या बाणामध्ये रावणाचे हात रक्तबंबाळ झाले, ती विना रक्तबंबाळ झाली. एवढं चालू असताना कशासाठी? फक्त आईसाठी. बघा देव का हल्ला ते बी तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर त्या विण्याला वरती एक तंबोरा असतो. विना, आता विना जो वारकरी संप्रदायातला तो नाही, जुना विना म्हणतोय मी. त्याला खाली भोपळा असतो आणि वरच्या बाजूला एवढा तंबोरा असतो. तो रावणाच्या वाजवण्यानं ते तंबोरा तुटला. काय करायचं? तो म्हणला 10 मुंडकी आहेत, एखादं कापलं तर काय अडचण नाही. एक मुंडकं कापलं रावणाने आणि त्या तंबोराच्या जागी बांधलं. त्याच्यानंतर देवाने अजून परीक्षा बघितली, तारच तोडली, विण्याची तार तोडली. 7 तारात एक तार तुटली तरी सूर जुळणार नाही. मग काय करावं? शरीरातली एक आतडी काढली आणि ती त्या ठिकाणी त्या तारेच्या जागी रावणाने बांधली आणि त्या ठिकाणी आलाप करू लागला. भैरवी, गुर्जरी, मैलाडी, बंगाली, कर्कोटक ही सगळी रागांची नाव आहेत. राग म्हणजे जे आपण सूर म्हणतो ना, त्या सुरांची केलेली एक रचना, त्याला राग म्हणतात. म्हणजे एक चाल. आळवू लागला. त्याचं ते आळवणू बघून भगवान महादेवाच्या मनाला पाजर फुटला आणि भगवंत त्याच्या समोर हजर झाले. विचारलं, रावणा, तुझ्या एवढी भक्ती यापूर्वी कुणी केली नाही, यानंतरही कोण करेल माहिती नाही, पण शरीरातल्या आतड्याची तार केली, स्वतःच्या शिराचं करकमळाचं त्या ठिकाणी तंबोरा केलास, काय हवंय तुला? रावण म्हणाला, देवा माझी अख्खी लंकाच सोन्याची, मी काय मागू? पैसा मागू? माझ्या बायका किती आहेत? एकटा उभा राहिलो तरी घरच्या मतदानावर निवडून येईल एवढी घरातच पोर आहेत. मंदोदरी सारखी पट्टराणी आहे, कुंभकर्णासारखा महाबलिष्ठ भाऊ आहे, बिभीषणासारखा ताकदवर भाऊ आहे. काहीच नाही असं नाही, मागू काय? मी तुला मागतोय. माझ्या आईला पूजा करायला शिवलिंग मिळत नाही आणि शिवलिंगाची ती पूजा करते, मृण्मय शिवलिंगाची, मातीच्या शिवलिंगाची ती पूजा वाहून जाते. तू माझ्या नगरामध्ये ये आणि तिथं तुझा स्थायी भाव घेऊन वास कर, हीच माझी तुझ्याची इच्छा आहे. भगवान म्हणाले, आज तू माझी ही भक्ती केलेली आहे, अमरत्वाचं वरदान सोडून सगळी वरदानं देता येतात म्हणून मी तुला तथास्तु म्हणतो. पण शरीरामध्ये जसा आत्मा आहे, एक लक्षात घ्या, ही सगळी उपकरणं, फॅन, माईक, कॅमेरा, लाईट, सगळी वेगवेगळी उपकरणं आहेत. पण काय गोष्ट गेली तर ह्याची किंमत शून्य आहे. विजेचा करंट गेला ते सगळं दिखावा झाला, सगळा शून्य झालं.
महत्वाचं काय? वीज महत्वाची, लाईट महत्वाची. या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आत्मा, म्हणजे चैतन्य, जो दिसत नाही. हे जे चैतन्य आहे तो जो आत्मा आहे, की जो आत्मा देह सोडून गेल्यानंतर ह्याला काही किंमत आहे का? काहीच नाही. सगळंच राहिले, पण गेले काय तेच कळत नाही. माणूस मेल्यावरती हात दिसतोय, पाय दिसतोय, जीभ दिसतोय, डोळा दिसतोय, सगळं शरीर तर दिसतंय. बंद काय पडलंय? श्वास बंद पडला. तर श्वास दिसतो का? म्हणजे काय गेले? चैतन्य गेले, आत्मा गेला. काय गेलं त्यातला? आत्मा गेला. मग माझ्या शरीरातला माझा आत्मा म्हणजे माझं आत्मलिंग रावणा तुला देतो. तुझ्या नगरीमध्ये जा, तुझ्या स्थानामध्ये जा, तिथं स्थापन कर. 3 वर्ष त्याची पूजा कर. आता तर आत्मा रूपाने तुझ्या बरोबर येतोय, नंतर सगुण रूपाने करीन. आता निर्गुण रूपाने येतोय, नंतर सगुण रूपाने करीन. म्हणजे काय? आता मी आत्मा म्हणून येतोय, नंतर आता जसा मी दिसतोय आहे असा तुझ्या श्रीलंकेमध्ये बसेल. फक्त रावणा हे आत्मलिंग तुला जे देतोय, हे आत्मलिंग जोपर्यंत तुझी नगरी येत नाही तोपर्यंत खाली ठेवायचं नाही. आणि जर खाली ठेवलंस तर त्याच जागेला ते राहणार, तिथून ते अजिबात हलणार नाही. रावण म्हणाला, कधी नाही देवा, ते तुम्ही स्वतःच प्रसन्न झाला आणि माझ्या नगरात 3च वर्षांनी येत आहे. नाहीच ठेवणार आहे आपल्याला, खाली मी जाणार. रावणाने आपल्या हाताच्या उंजळीमध्ये ते आत्मलिंग देवाचं घेतलं आणि ते हिमालय पर्वतापासून आपल्या श्रीलंकेच्या दिशेला वाटचाल चालू केली. जसा देव निघाला, महादेव ध्यानात गेले. आत्माच बाहेर पडल्यावर शरीर राहील ना, फक्त डेड बॉडी. अख्ख्या हिमालयामध्ये, कैलासामध्ये कल्लोळ झाला. रावणानं देव चोरला, रावणानं देव चोरला, रावणानं महादेव चोरून नेला. रावण देवाला घेऊन चालले, प्रसन्न तर झाले, 3 वर्षांना तिथंच राहणार म्हणतायत. बघा काहीतरी, नंतर काय होईल? अधर्माचं राज्य येईल. सर्वजण गेले महाविष्णूंकडे. महाविष्णू म्हणाले की महादेवांना एक आधीच काही जास्त भेडे, त्यामुळे जास्त काही कळत नाही. आधीच वरदान अशी देऊन ठेवतात की आमची दुरुस्ती करतात. आता हा गोंधळ घालून ठेवलाय, स्वतःच निघाले. आता तर वरदान द्यायचं बाजूला राहिलं, आता तर स्वतःच चालले. म्हणजे काय म्हणावं, किती भोळा देव, किती भोळा देव. पण देव का गेले असते? आईसाठी. तो का होता? उद्देश बघा ना, उद्देश प्रामाणिक आहे, उद्देश चांगला आहे म्हणून देव हल्ले. नाही तर देव कसे हलतात? पण जाऊन देणं सोपं नाही. सुरी सोन्याची आहे म्हणून काय पोटात घालून घ्यायची का? नाही ना. रावण भक्त आहे, पण देवानं त्याच्याकडे राहिलं का नाही काही योग्य गोष्ट नाही. कारण आदरणी त्याच्यामध्ये 2-3 वाईट गुण आहेत. 2-3 गुणात तो कपटी आहे, नालायक आहे. त्या गुणासाठी देवानं त्याच्याकडे राहिलं जाऊन चालणार नाही. काहीतरी विचारणार आहे, कोणाची बायको कोणी उचलू नये. मग काय ठरलं? महाविष्णू म्हणाले ते रावणाच्या मी काही नादी लागणार नाही. ते शिवशंकरांचा मुलगा आणि ते बापले त्याचे ते बघून घेतील, मी काही मध्ये पडणार नाही. त्या बाबाला एकतर हातामध्ये अख्खा महादेव मिळालाय. मी जर चुकून जर त्याच्या पुढे गेलो आणि काय मोठा गोंधळ झाला आणि चुकून ते लिंग दुसरीकडे स्थापन झालं तर तो रावण आणि मी कट्टर वैरी बनेल आणि मुळात तो माझाच अंश आहे. माझ्या द्वारातला तो द्वारपाल आहे. आता ती कथा वेगळी की रावणाचा पहिला जन्म कोणाचा आहे. ते म्हणलं हा माझ्या द्वाराचा द्वारपाल आहे, हा जर गेला नाही तर वर येणार नाही, त्याचा वध होणं गरजेचं आहे. मी मध्ये पडणार नाही. मग ठरलं कोण मध्यस्थी करणार. आता ज्याचा पप्पा आहे त्यांनी सांभाळायचा, त्याचा पप्पा आहे त्यांनी सांभाळावं लागतो ना. एखाद्याचे पप्पा थोडेसे आवड असते थोडीशी घेण्याची, मग ते थोडेसे उन्मादच करून पडले की त्यांना आणायला कोणाला जावं लागतं. कारण बापाचं पुण्य आणि बापाचं पाप दोन्ही कोणाला घेऊ लागणार आहे. बापाने 50 लाख रुपये कमावले, कुणाला मिळणार आहे? बापाने 50 लाखाचं कर्ज केलं, बाप गेल्या कुणाला फेडावं लागणार आहे? म्हणून आता काय म्हणतात पितृदेव. आता वडील चाललेत म्हणलं, थांबवण्याची जबाबदारी आली गणपती बाप्पावरती. गणपती बाप्पानं रूप बदललं आणि रूप बदलून गुराख्याचं रूप घेतलं. म्हणजे हा रावण असा सहज त्याची खाली ठेवणार नाही, त्याला त्याच्याच नियमामध्ये गुंतवावं लागेल. त्यावेळेस देव खाली ठेवेल. तो रावण दशग्रंथी ब्राह्मण होता, जातीनं दशग्रंथी ब्राह्मण होता. आणि सूर्य अस्त झाल्यावरती ब्राह्मणाचा नियम आहे
त्यानं संध्या करायची. संध्या म्हणजे शरीर पवित्र करून देवाचं नाम घ्यायचं. संध्या म्हणजे शरीर शुद्धीची क्रिया, त्रिकाळ संध्या असते. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक. ब्राह्मण समाजामध्ये 3 वेळा संध्या करावी लागते. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक. संध्या म्हणजे एक छोटासा विधी. तर त्या ठिकाणी असं ठरलं की रावणाची गती अतिशय तेज होती. तो एका दिवसात पोहोचेल एवढ्या गतीने चालला होता, हिमालयापासून त्या ठिकाणी श्रीलंकेपर्यंत. त्या गतीत रावण निघाला होता. थांबावलं तर पाहिजे, म्हणून विष्णू म्हणाला मी एक करू शकतो. माझ्या सुदर्शन चक्रामध्ये इतकी ताकद आहे जो सूर्याला झाकू शकेल. मग विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र सोडलं सूर्यावरती आणि सूर्य झाकून टाकला, अंधार केला. रावणाला वाटलं आता संध्याकाळ झाली, आपल्याला थांबलं पाहिजे. कशासाठी? संध्या करण्यासाठी. आपला नियम मोड. संध्या करताना शरीर शुद्ध करावं लागतं. मग आपल्या हातात शिवलिंग ठेवून जमणार नाही. आणि नेमका तिथं गणपती बाप्पा बालकाचं रूप घेऊन गुरं राखायला आलता. छोट्या छोट्या गायी घेऊन गुरं राखायला गेलता. रावणाला वाटलं हे पोरगं जरा चांगलं दिसतंय. रावणाने त्याला बोलून घेतलं. म्हणजे बाळा, तुला मी माझ्या लंकेत नेतो, सगळं सोन्याचं देतो तुला, फक्त एवढं सांभाळ, थोडा वेळ मी येईपर्यंत खाली ठेवू नको. तू म्हणाला नाही, मला काय करायचं म्हणलं तुझं सोन्याचं नाही, मला फक्त ते हे लागतं, गुळ खोबरं खायला मला लागतं, तेवढं तू देत असशील तर मी सांभाळ. आणि तुझ्याकडे मला चाकरी देत असशील गुरं राखायची तर मी ते सांभाळ. चालते मला, काहीच हरकत नाही. गुळ खोबरं भोजन आणि गुराख्याची नोकरी याच्यावरती दोघांचं डील ठरलं की तो येईपर्यंत हे लिंग मी हातात धरेल. असं ते गणपतीच्या हातामध्ये ते आत्मलिंग त्या रावणानं दिलं आणि म्हणाला मी येईपर्यंत फक्त खाली ठेवू नको. ते गणपती हातात घेतलं मग लावले जड एवढे, मला झेपल का नाही सांगता येत नाही, फक्त मी आवाज देईल. मला जड झालं तर मी आवाज देईल, तुम्ही लगेच या. ठीक आहे. गणपती बाप्पाच्या हातात आत्मलिंग आलं वडिलांचं आणि रावण समुद्र सपाटीला गेला. समुद्राच्या जवळ जाऊन संध्या करायची असते. समुद्राच्या ठिकाणी गेला, संध्याला बसला. संध्या बसला, केशवाय नम, माधवाय नम, नारायणाय नम, गोविंदाय नम, विष्णुवाय नम, मधुसूदन नामस्मरण चालू झालं रावणाचं. आणि गणपतीला लिंग झालं जड. लिंग जड होणारच नव्हतं. तो काय करायला आला होता? ठेवायलाच आला होता. तो म्हणाला हे दशानना, हे मला झेपत नाही, लवकर ये. आणि रावण इतका एकाग्र होता त्याच्या पूजेमध्ये, त्याचं लक्ष गेलं नाही. 3 वेळा गणपती बाप्पांनी हाक मारली रावणाला, रावण वळाला नाही. 3ऱ्या वेळेला रावणाला हाक गेली, रावण उठला, रावण रिटर्न फिरला. त्याच वेळेस विष्णूचं स्मरण करून गणपती बाप्पाने लिंग खाली भूमी ठेवून दिलं आणि गोकर्ण महाबळेश्वराच्या स्थानाला हे लिंग स्थापित झालं, जे आहे कर्नाटक मध्ये. तुम्ही फिरायचं तर महाबळेश्वर ते नाही बरं का, जन्मभूमी ते नाही बरं का. ते महाबळेश्वर वेगळं, थंड हवेचं ठिकाण. मी सांगतोय ते गोकर्ण महाबळेश्वर, ते आहे कर्नाटक मध्ये. त्या ठिकाणी देवाचं आत्मलिंग स्थापन झालं. गोलाकारच होतं, पण रावणानं ते पाहिलं, रावण पळत आला. असा एक जोरात बुक्का गणपती बाप्पाला मारला. गणपती बाप्पा रडायला लागले, म्हणजे मला तुझी नोकरी नको, तुझं गुळ खोबरी नको, मला तू मारले, मी माझ्या बापाला सांगणार. आणि गणपती बाप्पा तिथे निघून गेले. ते लिंग रावणानं पाहिलं, आकडेशी तार केली, शिराचं तंबुरा केला, गायन केलं, हात गिरीच्या खाली घाऊन घेतले, एवढ्या प्रयासानं देव मिळवला आणि तो इथं स्थापन झाला. सहनच होईना, त्याने ओढायला सुरुवात केली. उचलून न्यावं, रागात माणूस काही करतो, रागामध्ये माणूस उचलून न्यावं म्हणून ओढायला लागला. गोल लिंगाचा आकार ओढल्यामुळं गायीच्या कानागत झाला. लक्षात घ्या, लिंग गोल होतं, ओढल्यामुळे रावणानं त्याचा आकार गायीचा कान जसा असतो तसा झाला, म्हणून नाव पडलं गोकर्ण. गायीचा कान, गोकर्ण, गोकर्ण महाबळेश्वर. त्या ठिकाणी आजही गेलात तरी ते शिवशंकराचं आत्मलिंग बघायला आहे. परंतु माणसं इतकीच विचित्र आहेत, त्यांनी त्याला झाकले, त्याच्यावर चांदीचं कवर घातले आणि फक्त त्या गायीच्या कानाचा जो वरचा भाग आहे म्हणजे त्या लिंगाचा, त्याला आपला हात लागतो. आपण जर हात घातला तर तो हात लावायचा आणि बाहेर यायचं. पूर्ण लिंग महाशिवरात्रीला 12 वर्षांनी एकदा उघडतात, त्यावेळी दर्शन मिळतं. तो
येऊपर्यंत फक्त वरच्या भागाच्या टोकाला आपला हात लागतो, प्रत्येकाचा हात लागतो, हात लावून दर्शन होतं. पण बंद ठेवले त्यांनी आणि ठेवणं गरजेचं आहे. परवा मी एक व्हिडिओ पाहिला, शंकराच्या मंदिरात गर्दीची भयानक गर्दी, भयानक लाईन, आणि लोकांच्या हातामध्ये पाण्याचे तांबे होते शंकरावरती घालायला. गर्दी वाढली म्हणून आतून असा निरोप आला की लाईन अजून 2 तास थांबणार आहे. मग त्या लोकांनी काय केलं, जे टीव्ही लावले होते त्याच्यामध्ये लाईव्ह दाखवत होते, लाईव्ह दाखवत होते, लाईव्ह त्या टीव्हीवरती लोक पाणी घालायचं. खोटं सांगत नाही, अजून इंस्टाग्रामला असे एकाही नाही, अख्खी लाईनच लागली 20 ते 22 जणांची. आणि असं कोणी नाही, म्हातारी माणसं होती सगळीच, पोरं पण, बाई माणसं पण, 40 वयाचे 30 वयाचे. टीव्ही वरती पाणी. इतकी विचित्र लोक झाली. म्हणजे काय आपण करतोय, आपण कुठल्या भागात जगतोय, आपल्या भक्तीला लोक नावं ठेवतील, आपल्या भक्तीला इतर धर्मीय नावं ठेवतील, असा विचित्र प्रकार आपण करू लागलो. हा करू नये. आईचं बसून करा एकचित्त, तिथं हरी. एका जागी बसा ना, एका जागी बसून मातीचे शिवलिंग बनवायचे रावणाची आई. तर मातीच्या शिवलिंगापायी देवाला हिमालय सोडून अर्ध्या द्यावं लागलं. तसं खरं म्हणजे कैलासातच यायचं, लंकेतच येणार होते, पण तो मध्ये कपटाचा डाव झाला. कपटाचा डाव जो झाला नसता तर महादेवांचा हिमालय आता कुठे असता, श्रीलंकेत. म्हणजे ही ताकद आहे भक्तीची. एका जागी बसून एकाग्रतेने भक्ती केली तर तिथे देवाला यावं लागेल. त्याच्यासाठी त्या ठिकाणाला जाऊन ते गोष्टी करायला असं नाही, पण त्या ठिकाणामध्ये भयंकर ऊर्जा असते, त्यामुळे त्या जागी जाऊन त्याचं दर्शन घेणं अतिशय गरजेचं असतं. पण माझा एक म्हणण्याचा भाग असा आला की शिवरात्रीलाच तुम्हाला देव भेटेल का, सोमवारीच महादेव भेटेल का, मंगळवारी नाही येत आहे ना. म्हणजे इतर दिवशी जाऊन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या ना, आणि इतर सोमवारी जी तुम्हाला पूजा करायची ती मृगलिंगाची करा, नदीच्या काठी करा, एकांतात करा, भांडण करू नका. अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारला अनेक महिला ते मूठ घालायला जातात. आता ते शिवशंकराचा असा देव येतो. आता बघा, दैत्याच्या दारी चालला प्रेमासाठी, भक्तीसाठी, त्याला सगळंच एका वेळेस लागतं. अभिषेक पण एकाच वेळेस, आरती बी एकाच वेळेस, नैवेद्य बी एकाच वेळेस, शिवमुठा पण एकाच वेळेस. म्हणून एक बाई इकडून शिवमुठ वाहत असते, तर दुसरी लेडीज तेलाची पानं वाहते, तर तिसरी फुल वाहते, तर चौथी पाणी बदा वाहते, सगळंच. असा तो महादेव भोळा, इतकाच भोळा, एका वेळी सगळ्यांची भक्ती स्वीकार करतो. गोल वेळेवर बसून कुणी कुठूनही पूजा करा आणि काहीही व्हा, काहीच अडचण नाही. आणि ह्या गोंधळात त्या लेडीजची भांडणं कधी कधी मंदिरात लागते. मी एवढी छान फुलं मांडली, ह्या बाईने मूर्ख बाईने बराबरा पाणी वचन सगळं देऊन म्हणून तर तो सदाशिवाला कुठली आसक्ती नाही, त्याला फुलाची बी आसक्ती नाही. नित्य निर्मळ आणि मसनवाट्यातली राख अंगाला लावणारा तो देव. कारण सगळ्याचा शेवट काय आहे हा त्यांनी जाणला. फुल जळून काय होणार आहे, धान्य जळून काय होणार आहे, तुमचा देह जळून काय होणार आहे, कापड जळून काय होणार आहे. म्हणून त्यांनी निवडला भस्म, विभूती, विभूतीचा लळा लावला का, कारण सगळ्याचा शेवट होऊन ते तिथे येणार आहे. आणि त्याच्यासारखं पवित्र का नाही, पवित्र कुणीच नाही भस्मासारखं का, त्यातले सर्व वाईट गुण अग्नीने नष्ट केलेले आणि खाली उरलेली ती फक्त रक्षा, ही अतिशय पवित्र आहे. म्हणून अजून सुद्धा उज्जैनच्या महाकालाला आणि काशीच्या विश्वेश्वराला रोज सकाळी 1 किलो चिताभस्माचा स्नान असतो. जो ताजा भस्म मणिकर्णिकेच्या स्मशानभूमीत जळतो, तिथून 1 किलो भस्म विश्वेश्वराला पहाटे 3 वाजता जातो. त्याने देवाचा अभिषेक अजूनही होतो. उज्जैनला भस्मारती पहाटे 3 वाजता अजूनही होते. हा देव असा आहे, हा देव भोळा आहे. भोळेपणा त्याला जे अर्पण करतात ते तो स्वीकार करेल, फक्त त्याला भोळ्या पद्धतीने द्या. तुमचा डामडौल थाट त्याला प्रिय नाही. जे साधेपणाने जे अर्पण करतात ते स्वीकारणारा हा महादेव. त्याची अनेक ठिकाणे आहेत, पण ते आपण सर्व सांगू शकत नाही. म्हणून आज 12 ज्योतिर्लिंग, पंच कैलास आणि एकमेव असलेला आत्मलिंग कधी गेलात जरूर त्या ठिकाणाचं दर्शन घ्या. त्या ठिकाणी दत्त महाराजांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्या ठिकाणी वास केला. अनेक साधू संतांनी त्या ठिकाणी आपला चातुर्मास केला. कारण समुद्र स्नानामध्ये सर्वाची शुद्धी आहे. समुद्रात आंघोळ केल्यानं आपल्या
आपल्यावरची सगळी नजर दोषाची बाधा. बघा, एखाद्या मुलाला नजर लागली तर काय करायचं पहिले? आता भरपूर काय काय आले, पण पहिलं खडे मीठ घ्यायचे. म्हणजे माझ्या नाही केलं खडे मीठ घ्यायचे. आमच्या काळात खडे मीठ घ्यायचे, ते 7 वेळा उतरवायचं आणि ते पाण्यामध्ये टाकून द्यायचं. म्हणजे मिठामध्ये शक्ती आहे दुष्ट घालवण्याचं. एखाद्याला अतिशयच अंगावरती थकवा झाला, कुठली बाधा बसली, खराब ठिकाणावरून जाणं झालं तर काय करतात? घरी आल्याच्या नंतर त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर आणि खडे मीठ टाकतात आणि त्याने आंघोळ घालतात. त्याने सगळे त्याच्या अंगावरची निगेटिव्हिटी घेऊन येते. मग तुम्ही विचार करा, बाटलीभर मिठाच्या पाण्याने जर दुष्ट निघत असेल तर समुद्रात आंघोळ केल्याला काय होतं? किती मोठी ताकद आहे. बाळूमामा अमावस्येला सर वर्षातून एक अमावस्येला बाळूमामा कोकणात समुद्र स्नानाला जायचे. सगळ्या भक्तांना समुद्राची ताकद खूप मोठी आहे. आणि या ही समुद्राची मुलगी आहे लक्ष्मी, म्हणून समुद्र पिता मानतात. लक्ष्मीचा पिता समुद्र मानतात, म्हणून अनेक रत्न त्याच्यात आहेत. त्याच्यातून आलेला शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे. आणि त्याच्याच कडेला लक्ष्मीचा अतिशय प्रिय असणारं फळ म्हणजे श्रीफळ. सगळ्यात पहिलं फळ लक्ष्मीला प्रिय श्रीफळ म्हणजे नारळ. तो जास्त प्रमाणात कुठे मिळतो? कोकणात. का मिळतो? कोकणाला समुद्र आहे आणि समुद्र हे महालक्ष्मीचं अतिशय प्रिय वास्तव्याचं स्थान आहे. महापावन अशा श्रावण मासामध्ये गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचं महात्म्य तुम्ही श्रवण केलं. या श्रवणानं सुद्धा जे जे ठिकाण त्या ठिकाणाला जाऊन आले, ज्या ज्या लोकांचं माझ्याबरोबर त्यांनी काहींचं दर्शन झालं, त्या सर्वांना ते पुण्यवान क्षेत्र आठवलं असेल, त्यांच्या नजरेतून आलं असेल. महाशिवरात्रीच्या पावन काळी मी त्या ठिकाणी जात असतो दरवर्षी आणि महाशिवरात्रीला मी त्या ठिकाणी पूजन करत असतो. अतिशय सुंदर असं त्या गोकर्ण लिंगाचं दर्शन प्रत्येकानं आपल्या जीवनात घ्यावं अशी सर्वांची प्रार्थना करून आजच्या प्रवचनाला विराम देतो. श्री दत्त.